नवी मुंबई महापालिकेच्या प्रस्तावित शिक्षण रूपांतरण धोरण 2026 विरोधात आता राजकीय आणि कायदेशीर संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. शिवसेना उपनेते तथा नवी मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी या धोरणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 20 मार्च 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवकाकडून मांडण्यात आलेल्या विषय क्रमांक 13 विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रस्तावाला मनमानी, बेकायदेशीर आणि अधिकाराबाह्य असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेत विषय क्रमांक 13 रद्द करण्याची तसेच त्या आधारे प्रस्तावित शिक्षण रूपांतरण धोरणाची अंमलबजावणी रोखण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात अंतिम सुनावणी होईपर्यंत न्यायालयाने अंतरिम स्थगिती द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान पत्रकार परिषदेत विजय चौगुले यांनी आक्रमक भूमिका घेतली. मराठी भाषा आणि संस्कृतीची गळचेपी शिवसेना होऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. महापालिका प्रशासनाने हे धोरण प्रशासकीय ठरावाद्वारे आणण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना तीव्र आंदोलन करेल असा इशाराही चौगुले यांनी दिला. इतकेच नव्हे तर वेळ पडल्यास उपोषणाला बसण्याची तयारी असल्याचेही विजय चौगुले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण रूपांतरण धोरणावरून आता न्यायालयीन लढाईबरोबरच राजकीय संघर्षही तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. पालिका प्रशासन, नवी मुंबई